माझी सरपंच वजा चिंचमध्ये आहे. माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक म्हणजे कोणत्याच कामात लक्ष न देता गावातील अनेक कामे खोबलेली आहे. आणि जलजीवन मशीनमध्ये जे काम आहे ते कामसुद्धा पेंडिंगमध्ये आहे. आणि आरोग्य पाणी शाळेचं काम जे निधी आले तो निधीसुद्धा खर्च केलेला आहे. मी अनेक काम ग्रामसेवकला आम्ही सांगितले पण ते दुर्लक्ष करतात. आणि आम्ही फोनसुद्धा त्यांना करतो पण प्रतिसाद कधी देत नाही. आणि गावकऱ्यांना गावांच्या मुलांना दाखले वगैरे कामे राहतात परंतु ते कधी ग्रामसेवक फोन केला तर कधी उचलत नाही, कधी बोलत नाही. अनेक प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये आहे. पण आम्ही आमच्या गावामध्ये त्या ग्रामसेवकाची दुसरा ग्रामसेवक दिला तर आमचे कामं प्रलंबित कामं ते व्यवस्थित होणार. आणि आम्ही सरकार पंचायत समितीला आम्ही दिलेली आहे तशी. आणि ते काम त्यांनी 8-15 दिवसात आम्हाला योग्य त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कंप्लीट तिथं उत्तर नाही दिलं तर आम्ही आमच्या चिंचमंडळ ग्रामपंचायत समोर आम्ही उपोषणात बसण्यात तयार आहोत. आमच्या गावामध्ये दिव्यांग व्यक्ती कमीत कमी 30-40 लोक आहेत. आणि त्यामध्ये शासकीयमधून 5% निधी खर्च करायचा असते. परंतु आम्ही मागच्या ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता परंतु ग्रामसेवक त्यांनी दुर्लक्षित केले आणि तो सुद्धा खर्च करण्यात आला नाही. आणि शाळेचा जे शाळेमध्ये जे निधी येतो ते सुद्धा अर्धवट काम सुरू करून बाकी काम पेंडिंगमध्ये आहे आणि ते सुद्धा काम केलेले नाही. अनेक काम खोंबलेले आहे आणि ते काम करण्यात यावी आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.